गावात आता सडक, सडक याचा अर्थ आहे सडक. सडक म्हणजे सडक किंवा रस्ता. आता या गावाला सडक येऊ घातली होती. म्हणजेच आता गावाला तालुक्यापासून गावापर्यंत येण्याकरता सडक शासनाने मंजूर केली होती. पण लोकाईले वाटत होतं, पण मात्र त्या गावातले ही जी काही लोक आहेत, व्यत्यय आणणारी, चांगल्या कामामध्ये व्यत्यय आणणारी ही जी काही लोक आहेत, त्या लोकांना मात्र वाटत होतं, अरे आपल्याला कायले सडक पाहिजे, आपल्या गावाकरता सडक कशा करता पाहिजे, आपल्या गावाला सडकेची काही गरज नाही. फालतूच गावाची तिथली जमीन पडीत पडते. फालतू म्हणजे विनाकारण. फालतू याचा अर्थ आहे विनाकारण. सडकेला जमीन देणे, रस्त्याला जमीन देणे म्हणजेच काय झालं, तितकी जमीन मात्र ती पडीत पडते, तिथे आपल्याला कुठलंही पीक घेता येत नाही. पीक आपण कायले बुडू देवावं, मग सरकारला, शासनाला आपण ही रस्त्याकरता जमीन कशाला द्यायची आणि आपल्या शेतातली ती जमीन द्यायची आणि आपलं मात्र पीक बुडवायचं, आपलं मात्र नुकसान करून घ्यायचं, हे मात्र आपण कशा करता करायचं, असा जो विचार आहे, हा विचार या लोकांच्या मनामध्ये येत होता. आणि आधी तर कोणाले रोज गावात जा लागते. आधी म्हणजे इथे, आधी याचा अर्थ आहे इथे. मग इथे रोज मात्र गावाला कोण जाते आहे, रोजच गावाला जाण्याचं काम कुणालाही पडत नाही. का त्याच्यासाठी इथल्या मोठ्या जमिनीचा सत्यानाश करावं आणि आपण मात्र कधीतरी गावाला जातो, मग तेवढ्या त्या गोष्टी करता त्याच्यासाठी एवढी जमीन ती द्यायची आहे, तिथे रस्ता तो तयार करायचा आहे, हे मात्र कशा करता करायचं. फार झालं तर एखाद्या डाव माळे गावलेच जात काम पडते. फार फक्त एकदा किंवा दोनदा वर्षातून मालेगाव या तालुक्याच्या ठिकाणी जायचं काम पडते आहे. आणि माळेगाव तर तसंही एका दुकडीतच येतं. तसं जो आपला तालुका आहे तसा मात्र तो तालुका मिळून आपला फार जवळच आहे. मग काय लागेच पडावं, गावातल्या उचापत्याच्या उचापती कारवायानं येणारी सडक उचली पती. म्हणजे गावातले जे काही उचापतखोर लोक आहेत, विकास नको असे म्हणणारे जे लोक आहेत, या लोकांच्या कारवायानं काय झालेलं आहे, गावामध्ये येणारी सडक उचली पती. सडक उचलणे म्हणजे त्या सडकेचं काम काही सुरू झालं नव्हतं. कारण काय की त्या सडकेला विरोध या दुष्ट लोकांनी केलेला होता. लानगाव असून बी हायस्कूल होणार होतं. त्या गावामध्ये शाळा होती फक्त 7वी पर्यंत. पण गुरुजींना मात्र असं वाटतं की नाही, आता मात्र आपल्या गावात शाळा 10वी पर्यंत व्हायला पाहिजे. तालुक्याला जाण्याकरता मुलांना जो त्रास होतो आहे तो त्यांचा त्रास वाचायला पाहिजे. आणि म्हणून गुरुजींनी शाळेकरता प्रयत्न सुद्धा करतात 10वी पर्यंत शाळा होण्यासाठी. पण मात्र या उचापत लोकांनी तिथे शाळा सुद्धा होऊ दिली नाही. पण गावातल्या लोकांना पाहिजे नाही म्हटल्यानंतर ते दुसऱ्या गावाला भेटलं होतं. मग गावातीलच लोक जर समजा आमच्या गावाला शाळा नको असं म्हणत असतील तर अशी तक्रार त्यांनी केली असेल तर शासनाने मात्र काही त्या गावामध्ये शाळा दिली नाही. त्यांच्या गावाची जी शाळा आहे 10वी पर्यंत होणारी ती त्यांनी दुसऱ्या गावाला
दिलेली आहे. गावाले दवाखाना भेटूनही गावालेच तो पाहिजे नव्हता. मग गुरुजींनी या दवाखान्याकरता सुद्धा खूप प्रयत्न केले. दवाखाना त्यांनी मंजूर करून घेतला, परंतु गावातील लोकांनी त्याला सुद्धा विरोध केला. म्हणून गावाला मिळालेला दवाखाना सुद्धा दुसऱ्याच गावाला मिळालेला आहे. म्हणजेच गावाला येणारी सडक आहे, त्यानंतर 10वी पर्यंतची ही शाळा आहे आणि त्यानंतर दवाखाना आहे. गुरुजींनी आटोकाट प्रयत्न करून त्यांनी केला, पण तरी देखील मात्र गावातील लोकांना आपला विकास व्हावा असं वाटत नव्हतं. या तीनही बाबी दुसऱ्याच गावाला मिळालेल्या होत्या. इथला मुद्दा येतात उचापतखोर लोकांमुळे. उचापतखोर लोकांमुळे गावाला मिळालेली शाळा, गावाला मिळालेली शाळा, सडक व दवाखाना दुसऱ्या गावाला दिला.